शेतीच्या वादातून जन्मजात्या आईचा खून केल्याची मनसुन्न करणारी घटना माढा तालुक्यातील मुंगेशी या गावात घडली आहे। शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून आईचा मुलगा, सून व व्याही या तिघांनी संगनमताने खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास घडल्याचं समोर आलंय। लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक वय 62 राहणार मुंगशी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। मृत महिलेचा भाचा मारुती रेवडे राहणार आनाळा तालुका परंडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृताचा मुलगा दत्तात्रय महाडिक, सून रजनी महाडिक दोघेही राहणार मुंगशी व धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा या तिघांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले, त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। मयत लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांना 8 एकर शेतजमीन आहे। त्यांच्या पतीचं 10 महिन्यांपूर्वी निधन झालं होतं। त्यांची विवाहित मुलगी सध्या ऑस्ट्रिया या देशात आहे। मृताचा मुलगा दत्तात्रय व सून रजनी मुंगशी हे गावातच राहिला आहे। सुनेशी पटत नसल्यानं मयत शोभा मुलाच्या घराशेजारी पत्र्याच्या खोलीत राहत होत्या। शेतीच्या वहिवाटीवरून आई, मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असत। 6 महिन्यांपूर्वी त्या तिघांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून शोभा यांना मारहाण केली होती, परंतु ही बाब घरगुती असल्यानं फिर्यादीने समजावून सांगितल्यावर शोभा यांनी पोलिसात तक्रार दिली नाही। शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास फिर्यादी मारुती रेवडे यांना शोभा यांची मुलगी कल्पना यांनी परदेशातून कॉल करून आईला शेतामध्ये मारून टाकलं असून शेतात जाऊन बघण्यास सांगितलं। उसाच्या शेतात शोभा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। वरील तिघांनी शोभा यांच्या डोक्यात दगड घालून व गळा आवळून खून केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय।